बीडच्या केज तहसील समोर काही शेतकऱ्यांचं आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी काल खासदार बजरंग बाप्पा भेटीसाठी गेले होते आणि त्या दरम्यान त्यांनी तहसीलदारांना बोलल्याचं सुनावल्याचं समोर आलं। माझ्यासोबत खासदार आहेत। काय सांगाल बाप्पा, तुम्ही आंदोलकांची भेट घेतली होती आणि त्या दरम्यान तुम्ही तहसीलदारांना बऱ्याचशा गोष्टी बोललात, ज्यामध्ये डेप्युटी सीएमच्या संदर्भात सुद्धा तुम्ही बोललात। नेमकं काय प्रकार होता? नाही, या केज तहसीलच्या समोर काही जे आहेत ते सर्व कार्यकर्ते, महिला हे सर्वजण उपोषणाशी बसले होते। त्याचं कारण असं होतं की बऱ्याचशा काही अनियमितता त्यांनी वर्गवारी जी जमिनीची आहे ते वर्ग 1 वर्ग 2 अशी वर्गवारी असते, त्याच्यातल्या जमिनी अदलाबदली केल्या, ते ह्या शिवारातली त्या शिवारात नाही तर फार यवता शिवाराची केज शिवारामध्ये ज्या की मार्केटमधल्या आलेल्या प्लॉटिंगच्या जमिनीची बदलाबदली शेती जमिनीची केली आणि की बदलाबदली केली, त्याची वर्गवारी पण बदलते असं बोलले ते। त्याच्यामुळे तिथं थोडंसं हे झालं की एकाची अदलाबदली होणं ठीक आहे, एखाद्याचं नाव बदलल, मालकी बदलल, पण वर्गवारी बदलत नाहीये। त्याला वर्गवारी ते बदलून तहसीलदाराने किंवा जे ऑथेंटिक अधिकारी आहेत त्यांच्याकडून ती चेंज करून घेतली पाहिजे। पण त्यांनी म्हणले की वर्गवारी पण बदलते, खंड 2 खंड 5 काय सांगत होते ते खंड। त्यांना मी सांगत होतो की तुम्ही आंदोलकाला जे काही तुम्ही दिलेलं आहे की हे जी अनियमितता झालेली आहे असं तुम्ही लेखी दिलंय, तर त्याच्यात मग तुम्ही कारवाई करणार असं लेखी द्या किंवा कारवाई प्रस्तावित आम्ही करू। तर त्याने ते बोलताना थोडं अरोगंट बोलत होते, ते तिसऱ्याच विषयात बोलत होते, एक जे विषय बोलतो ते विषय सोडून तिसऱ्या विषयात बोलत होते। त्याच्यामुळं त्यांना मी सांगितलं की तुम्ही नियमाप्रमाणे बोला, बाय टू पॉइंट बोला आणि असंसदीय मी काय बोलत नाहीये, मी जे आहे ते याच्याप्रमाणेच बोलतोय, तुम्ही पण त्या पद्धतीने सांगा, म्हणून मी तहसीलदारांशी बोललो। दुसरा विषय असा होता की केज तालुक्यामध्ये आवाडा कंपनीचे बऱ्यापैकी पवनचक्कीचे कार्यक्रम चालू आहेत। त्या याच्यामध्ये पवनचक्कीचा जे जिथं जिथं काही त्यांची अनलिगली काही कामं चालू आहेत, पवनचक्कीच्या माध्यमातूनच आमच्या केज तालुक्यातच जेवढं मोठं प्रकरण घडलं, संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला गेला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये या आवादा कंपनीने एवढं प्रचंड काम केलं, कुठलीही परमिशन नाही, शेतकऱ्यांच्या कुठल्या जमिनीवर टावर उभं करायचं त्याच्यासाठी कुठेही आवादा कंपनीनं काही केलेलं नाही। आणि तहसीलदारकडे ज्यावेळेस तहसीलदारांनी याच्यामध्ये बराच काही हातवले केलेले आहेत, तहसीलदारला ज्यावेळेस विचारलं गेलं, तहसीलदारच्या अंगाशी येईल असं वाटल्याच्या नंतर तहसीलदारांनी एक आवादा कंपनीनं पत्र दिलं आणि आवादा कंपनीला सांगितलं की तुम्ही लेखी द्या की आम्हाला ह्याच्यात काही ही नाहीये, असं मला जी कळालेली माहिती की तहसीलदारचा अधिकार नाही म्हणून आवाडा कंपनीच्या लॉयरनी दिले की तहसीलदारला तुमचा अधिकारच नाही। असं थोडं होतंय, मॅजेस्टिक अधिकारी म्हणून आहेत, दंड अधिकारी जी तालुका लेवलला असतो ते एक म्हणून तहसीलदार आहेत आणि तहसीलदारांना त्यांनी त्यांच्या लिगल ॲडवायझरने लिहून दिले की तुमचा याच्यात काही अधिकार नाहीये, असं होत नाही। मग त्याच्यावर तहसीलदारांनी काय केलं, तहसीलदारांनी कलेक्टर साहेबांना बोललं पाहिजे की माझा अधिकार नाही असं म्हणतात हे। आता ज्या गोष्टी जिथं समजा एखादा पोल म्हणजे एक टावर उभा करायचा आहे, एखाद्या शेतकऱ्याचं त्याचं अक्विजिशन केलं पाहिजे, कलेक्टरनी जी काही अवॉर्ड तयार केला पाहिजे, अवॉर्ड डेप्युटी कलेक्टर करतात, त्याच्या माध्यमातून झाला पाहिजे, कुठली लाईन टाकायची त्या लाईनच्या माध्यमातून जे लाईनच्या इनलाईन जमीन येतात त्याच्यासाठी सुद्धा त्याचा अवॉर्ड झाला पाहिजे। लोकांना ड्रॉइंग एक अप्रूव्हल असते की या जागेवरून अशी लाईन येणार आहे। आता इथं 132 kV ला जोडणारे किंवा 220 kV लाईनला जोडणारा केज सबस्टेशनला लाईन येते, ती लाईन कुठे आज एक टावर इथं शेतकरी मध्ये की दुसरीकडे दाबदडप केली जाते, शेतकऱ्यांना जेवढे पैसे मिळणार आहेत त्याच्यातल्या 50% सुद्धा रक्कम दिली जात नाही। काही गुंड लोक त्या आवाडा कंपनीनं पाळलेले आहेत आणि आवाडा कंपनीच्या गुंड प्रवृत्तीवर हे सर्वजण एकत्र येऊन तहसीलदार त्याच्यातच आहेत। मग अशा तहसीलदारांनी सुद्धा बऱ्याचशा काही गोष्टी अनियमितता केलेली आहे। 30-1 प्रमाणे कारवाई करताना त्यांच्या काही गोष्टी जमिनी अदला बदली करताना किंवा विक्री करताना, जे अदला बदल झालेली जमीन विक्री करताना स्वतःचा थंप लावला। असा एक कायदा सांगतो की कायद्याच्या याच्याप्रमाणे जर ते अदला बदली केलेली वर्ग 2 ची जमीन जर असेल तर त्याचा जेवढा काही महसूल नियमाप्रमाणे जेवढी त्याची अमाऊंट होती त्याची 50% रक्कम तुम्ही शासनाला भरून घ्यायची आणि 75% रकमेचा विषय येतो तो शासनाकडे गेला तर इथल्या कलेक्टर लेवल असेल तर 50% रक्कम भरून घ्यायची। पण त्यांनी तसं काही न करता, 1 रुपया न भरून घेता त्यांनी स्वतः थंप लावून जमीन विकायला परवानगी दिली। मग याचा अर्थ काय, तहसीलदार असं म्हणजे आमचे भूमाफियाच झाले ना तहसीलदार। त्याच्यामुळे तहसीलदारांशी बोललो मी, त्यांना समजून सांगत होतो, त्यांना असं काही वेगळं बोललो नाही किंवा तसा वेगळा विषय नाही। आणि प्रोटोकॉल प्रमाणे मी तिथं उपोषण सोडायसाठी आलो होतो की उपोषण करताना मी विनंती करत होतो, महिला होत्या, मागासवर्गीय समाजाचे लोक आहेत, मी जर तिथं आलेलो आहे, तहसीलदार आलेले आहेत तर त्याला काय रायटिंग मध्ये द्यायचे त्यांनी आणून द्यायला पाहिजे होतं। पण मी तिथं असताना सुद्धा त्यांनी माझा अवमान केला आणि मी त्याच्यावर सुद्धा हक्कभंग करता येते का बघतोय, कारण मी तिथं बसलो असताना ते उठून गेलेत, असं नाही करता येत।
की मी एक बजरंग सोनवणे म्हणून नाही, खासदार म्हणून तिथं असल्याच्या नंतर त्याची माझा अवमान केलेला आहे. एक तर बोलण्यात आरोग्यांची आहेच. दुसरा विषय की मी तिथं उपोषण सोडतोय, उपोषण सोडायच्या अगोदर उपोषण सोडताना थांबलं पाहिजे ना. जर आलात तुम्ही तर प्रोटोकॉल प्रमाणे त्यांना जाता येत नाहीये. पण त्यांनी ते हा विषय ते गेले आणि त्यांनी एका प्रकरणात असं बोलले की काही म्हणजे आता हे वेगळे वेगळे प्रकरण आहेत. त्याच्यात असं विनाकारण की डेप्युटी सीएमचं तुम्ही नाव काढून म्हणजे डेप्युटी सीएम साहेबांनी मला सांगितलंय असं त्यांच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांना बोलले. मग डेप्युटी सीएम साहेबांना मी बोललोच होता, तुम्ही असं या प्रकरणात सांगितलं का? त्यांनी कन्फर्म करून त्यांनी डायरेक्ट स्पीकरवर फोन लावून पुढच्या अधिकाऱ्यांना फोन लावून विचारलं, मी बोललोच नाही म्हणले. मग एवढं जर असेल मग ही इथं डेप्युटी सीएम साहेबांचं नाव बदनाम का करतात? म्हणजे माझ्या पार्टीचे माझे नेते म्हणून नाही, पण महाराष्ट्राचं नेतृत्व आहे, एक नंबर 2चं पद आहे, त्या माणसाचं नाव इथं घेऊन जर तुम्ही म्हणजे त्यांचा दबाव टाकताय आणि भूमाफिया होताय, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळं म्हणजे बरेच आणखी विषय आहेत, त्यांचे आणखी खूप काही प्रकरण आहेत. त्याच्यानंतर त्यांनी आता एवढं केलं की मी सर्व मिनिस्टर लेवल असेल, मुख्यमंत्र्यांना सर्वांना, माझ्या इथं स्पीकरना सर्वांना पण ही सर्व त्यांची तक्रार करणार आहे. मी आतापर्यंत कधी कुठल्या अधिकाऱ्याची तक्रार केली नव्हती. ज्या 2-3 अधिकाऱ्याचं प्रिव्हिलेज मोशन केलेलं आहे तर त्या तिघांचं केलेलंच आहे. मी कलेक्टर असतील, सीओ असतील आणि ती जी मागच्या आमच्या संतोषाना देशमुखच्या प्रकरणातील जे काय होते आणि मागच्या डीपीडीसीच्या प्रकरणामध्ये ज्यांनी मला निधी न देता माहिती न दिली, माहिती पण दिली नाही. मी एक जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर असल्याचे तर मला माहिती देणं बंधनकारक आहे. पण सीओ एक त्यावेळेस संगीता पाटील नावाच्या इन्चार्ज होत्या, त्यांनी पण माहिती दिली नाही आणि ह्या तुमच्या मागचे जी कलेक्टर बदलले त्यांनी माहिती दिली नाही. तिघांच्या पण बदल्या झाल्या, त्यांची नोंद पण होणार आहे सर्व्हिस बुकला, त्यांची हेरिंग पण दिल्लीला लागणार आहे. तसे आता हे तहसीलदार तर खूप म्हणजे मला वाटतं ज्युनियर आहेत, आणखी नवीन आहेत. त्यांना मी तेही सांगत होतो, तुम्ही यंग आहात, तुम्हाला आणखी भविष्य आहे, तुम्ही आताच लय हात ओले करायच्या नादाला लागू नका. पण त्यांना जरा नाद थोडा वेगळा लागलेला आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांची ती करतील, काय मला त्यांच्यावर काही जास्त बोलायचं नाही. दुसरीकडे संतोष देशमुख प्रकरणातला एक आरोपी अद्यापही फरार आहे. यामध्ये तुम्हाला काही माहिती आहे का की काय प्रशासन काय पावलं उचलत आहे किंवा त्याला अटक हे होईल? बघा, ज्या लेवल पर्यंत माझा एक स्वतःचा आता हे असं बोलणं बरोबर आहे मला माहित नाही, पण संतोष अण्णा देशमुख यांचा तपास जिथपर्यंत गेलाय त्याच्या पुढे जायचंच नाही असं यंत्रणेने ठरवलेलं दिसतंय. जिथं गेलाय तिथंच थांबवायचं. जी काय गेलीत मध्ये ती नियमाप्रमाणे गेले, काय केले तर असं व्हावं, आणि पुढे गेलं तर बरेच काही अडकतील अशी भीती वाटते का काय मला माहित नाही. त्याच्यामुळे पुढे ही तपास होत नाही असं मला वाटतं. याच्यात भरपूर नाव आहेत. अहो साधा जरी विषय झाला, यांना किती लोकांनी मदत केली, 50 लोकांनी मदत केली. पुण्याला कुठं राहिले, आळंदीला कुठं राहिले, मुंबईला कुठं राहिले, इथून कुणाच्या गाडीत गेले, कुणी रग पुरविल्या, कुणी ब्लँकेट दिले, कोण कुठल्या ह्याच्यात जेवायला दिलं, कुणी पैसे दिले. एवढे ह्या लोकांची चौकशी साधी एक नोटीस देऊन सोडतात. कुठल्या गाडीत गेले, कोण काय, ही एवढे लोक आहेत, यांना सुद्धा काहीतरी पनिशमेंट झाली पाहिजे होती. ही जनतेची मागणी, माझी तर सोडा आहेच खासदार म्हणून, पण त्या जनतेच्या मागणीला सुद्धा राजकर्त्यांनी किंवा शासनाने याच्यावर गांभीर्यानं बघितलेलं दिसत नाही. ही जी यंत्रणा तपास करते यांनी सुद्धा याच्यात बघितलं नाही. आता जे काय जे अडकलेले मेन आरोपी म्हणून आहेत मकोका ज्यांना लागून, त्यांच्या सुद्धा कधी 50 लोक 100 लोक तपासणीला बोलवले. मग काय झालं त्यांचं, काय तपासात? त्यांना करोडो रुपये त्यांना पण दिलेले आहेत, त्यांनी त्यांच्या अकाउंटवरून दिलेत. मग ते कोण आहेत लोक? आता मी माझ्या अकाउंटवरून कोणाला पैसे दिले तर काय दिले त्याचं उत्तर तर लागल, द्यावं लागेल का नाही? माझ्या अकाउंटला पैसे काय दिले, मग ह्याला आयटी काय करते? इन्कम टॅक्स वाल्यांनी बघितलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी जर 1.5-2 हजार कोटीचा घोटाळा म्हणतोय तर मग त्याला ईडी आली पाहिजे. 100 कोटीच्या पुढे ईडी येते, मग ईडी पण येत नाही. मग नेमकं काय हे काय म्हणजे मला असं वाटतंय की आता ह्या विषयावर सुद्धा रिव्हिजन एकदा मी आणखी उद्याच माझी 19 तारखेला अमित भाई शाह यांच्यासोबत बैठक आहे, आमची होम कमिटीची बैठक आहे. मी म्हणजे जिल्ह्याचा प्रतिनिधी, भारत देशाच्या होम कमिटीचा एक सदस्य आहे. त्या सदस्य असल्यामुळे मी त्या होम कमिटीत हा विषय 100% घेणार. नक्कीच 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत मुंबईला. या संदर्भात आपली भूमिका काय असेल? हे बघा, हे मनोजदादा जरांगे पाटील हे समाजासाठी काम करणारा संघर्ष योद्धा आहे. या युद्धाच्या माध्यमातून मराठा समाजाला काही जेवढा लाभ झाला असेल, जेवढा फायदा झाला असेल तेवढा झालेलाच आहे. पण उर्वरित काही मागण्यासाठी त्यांचा आंदोलनाची एक चळवळ त्यांनी उभी केलेली, त्याच्यातून त्यांना आता 29 तारखेला मुंबईला जायचं हे त्यांचं पुढचं ध्येय आहे. मी सर्वांना आव्हान करेन की त्यांच्या आव्हानाला तुम्ही सर्वांनी साथ द्यावी आणि त्यांच्या आंदोलनाला सामील व्हावं. कारण मी खासदार म्हणून असं बोलणं संयुक्तिक आहे की नाही मला माहित नाही, पण एक त्यांचं आंदोलन आहे. त्यांच्या आंदोलनासाठी जे समाज बांधव असतील त्या समाज बांधवांनी जायला काही त्यांच्या आंदोलनाला साथ द्यायला अडचण नाही. त्याच्यामुळे कुणाच्या भावना दुखवायला किंवा मी एका समाजाचा आहे तर नाही, मी एक समाजाचा घटक आहे पण एक समाजाचा खासदार नाही. मी सर्व समाजाचा, सर्व जाती धर्माला एकत्र येऊन नेणारा लोकप्रतिनिधी आहे. त्याच्यामुळे या आंदोलनाच्या बाबतीत माझं एकच आहे की या आंदोलनाला माझ्या शुभेच्छा आहेत आणि या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी झालं तर ते लोकांचा ज्याचा त्याचा रोल चांगला असेल त्याच्यामुळे त्यांनी व्हावा, असेल काय अडचण नाही.
नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत होते खासदार बजरंग सोनवणे, ज्यांनी आता केजच्या तहसीलदारांना ज्या पद्धतीने बोलले होते त्या संदर्भातलं संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आपण पुढील कार्यवाही देखील करणार असल्याचं म्हटलंय. तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात समाजाने सहभागी व्हावं असं देखील त्यांनी आवाहन केलंय. कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.